नर्मदे हर. चक्रवर्ती कवी जयदेव. माळ्याच्या मुलीने जगन्नाथ मंदिरमध्ये गर्भगृहात गीत गोविंदचं पठण केलं आणि भगवंतानी तिला गोपीपद प्राप्त करून दिलं. ही बातमी सगळीकडं पसरली. त्याचबरोबर त्या दिवशी राजांनी केलेल्या नियमाचीही माहिती सगळ्यांना झाली की जिथं गीतगोविंदचं पठण चालू असेल, गीतगोविंदचं गायन चालू असेल, तिथं राधारमण हे येणारच. म्हणून त्यांना त्या ठिकाणी आसन ठेवलंच पाहिजे, नाहीतर त्यांना त्रास होतो. ही घटना जेव्हा जगन्नाथपुरीत घडली, तिथं त्या दिवशी एक मुलतानचे पंडित आलेले होते. जगन्नाथाचं त्यांनी दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि ते गावात जगन्नाथपुरीत हिंडत होते. सगळीकडं गीत गोविंदाची चर्चा चालू होती, गीत गोविंदाचं गायन चालू होतं. लोक तर गीत गोविंदानं वेडे झालेले होते. तेव्हा त्या मुलतानच्या पंडितांनी असा विचार केला की आपण आता पुन्हा मुलतानला जातोय ना, तेव्हा गीत गोविंदाची एक पोथी घेऊन जावं. म्हणून त्याने गीत गोविंदाची हस्तलिखित पोथी एकाकडनं घेतली आणि ते मुलतानला परतले. मुलतानला तर सगळे मुस्लिम लोक. पंडितजींचं मुलतानला दुमजली घर होतं. पंडितजी खाली राहायचे आणि वर एक पठाण राहत होता. पंडितजींनी पोथी वाचली, गीत गोविंद वाचलं. त्यांना अतिशय आनंद झाला आणि मग पंडितजींनी निश्चयच केला की आपण रोज गीत गोविंदाचं पठण करायचं. आणि रोज सकाळी स्नान पूजा झाल्यानंतर पंडितजी अतिशय सुंदर आवाजामध्ये गीत गोविंद गात असत. पंडितजींच्या वरती राहणारा पठाण एका राजाकडे चाकरी करत होता. नोकरीवर जाताना तो रोज जिना उतरत असे, त्याच वेळी पंडितजीसुद्धा गीत गोविंदाची अष्टपदी गात असत. त्याला गीत गोविंदाच्या अष्टपदींचा अर्थ समजत नव्हता, पण त्यांचे सूर, त्यांचे शब्द, त्याचा ताल कानाला अत्यंत गोड वाटत होता. त्याला रोज एक ओळ, कधी 2 चरण ऐकायला मिळत असत. पण तो आता ह्या गीत गोविंदाच्या श्रवणाच्या प्रेमातच पडला. पठण रोज खाली उतरताना पंडितजींचं गायन, गीत गोविंदाचं गायन सुरू असेल तर काही क्षण तिथंच थांबायचा. एकाग्रतेनं गीत गोविंदाचं श्रवण करायचा. हळूहळू काही चरण त्यांचे पाठच झाले. एक दिवस पंडितजींना आवरायला उशीर झाला. स्नान करून पंडितजी गीत गोविंद म्हणायला लागले, तेव्हा वरून पठाण येत होता. त्यावेळी पठाण धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली गोपी पीन पयोधर मर्दन चंचल कर युगशाली असं गुणगुणत येत होता. हे ऐकून पंडितजींना आश्चर्याचा धक्काच बसला. अरे, हे कोण म्हणतंय? आणि बघतात तर काय, पठाण डोळे मिटून जिन्यात उभं राहून अत्यंत एकाग्रतेने गीत गोविंदमधले काही श्लोक म्हणत होता. पंडितजी थांबले. जेव्हा पठाण भानावर आला तेव्हा पंडितजींनी त्याला आपल्या घरात बोलवून घेतलं. पठाण संकोचला. पंडितजी म्हणाले, संकोच करू नका, या बसा. आत्ता तुम्ही काय म्हणत होता? पठाण म्हणाला, तुम्ही रोज जे म्हणता तेच, धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनवाली. पंडितजीने विचारलं, पठाणजी, याचा अर्थ आपण जाणता काय? पंडितजी, आम्ही कुठला अर्थ जाणणार? आम्ही तर नुसतं तुम्ही जसं म्हणता तसं म्हणतो, गुणगुणतो. आपण हे आणखीन कुठं ऐकलं आहे का?
खरं सांगू, आपण रोज गाता त्यावेळेला मी जिन्यात थांबून रोज ते ऐकतो. अतिशय गोड गीत आहे होय. काय मला त्याचं श्रवण करता करता भानच राहत नाही. आणि आता तर माझं बरंचसं ते पाठच झालं आहे. महाराज, मला याचा अर्थ तर माहीतच नाही, पण मी हे सतत गुणगुणत असतो. मी तर पक्का मुसलमान आहे. 5 वेळा मी नमाज पढतो. पण हे तुमचं गाणं अतिशय गोड आहे, अतिशय मधुर आहे. मला हे अतिशय आवडतं आहे. पंडितजी हे ऐकून सुखावले आणि म्हणतात, छान, गीतगोविंदाची गोडीच अशी अवीट आहे. पण एक सांगतो, हे गीतगोविंद म्हणायची एक पद्धत आहे. जेव्हा तुम्ही हे गीत गात असता तेव्हा आमच्या भगवानासाठी एक आसन ठेवायचं असतं. ही आमच्या भगवानाची वंदना आहे. समजलं? भगवान म्हणजे समजतोस का? भगवान म्हणजे तुमचा खुदा म्हणतात ना, तो. पठाण हसला. म्हणला, महाराज, समजलो. पण आपले भगवान तर खूप आहेत ना, मग कोणता भगवान हे ऐकून येतो बसायला ते सांगता? पंडितजी म्हणतात, श्रीकृष्ण भगवान. ठाऊक आहेत का? तो बासरी वाजवणारा बघ. कृष्ण भगवानांची ही वंदना आहे. याला गीतगोविंद म्हणतात. हा हा हा, फार सुंदर वाटतो हे ऐकायला. इच्छा असेल ना तर मी तुम्हाला पूर्ण गीतगोविंद गाऊन दाखवेन. पठाण म्हणतो, आहा हा हा, माझी हीच मनोकामना आहे बघा. पण असं सांगायला माझी हिंमत होत नव्हती की मला तुम्ही गाऊन दाखवा, कारण हिंदू लोक आम्हाला काही शिकवतच नाहीत. पंडितजी म्हणतात, अरे ही काही गीता नाही आहे, हे भागवत नाही आहे, हे काही वेद नाही आहेत. हा गीतगोविंद रसग्रंथ आहे. त्याचं कीर्तन करतात. तुला ऐकायचं असेल तर सांग, मी तुला शिकवेन. पठाण म्हणतो, महाराज, माझ्यावर फार मोठी कृपा होईल बघा. मला त्याचा अर्थसुद्धा सांगा. ते धीर समीरे यमुना तीरे एवढंच मला शब्द येतात, अर्थ कळतच नाही. बघा, ज्याला अर्थही कळत नाहीत पण सूर गोड वाटतात, अशा या गीतगोविंदाची त्या पठाणाला मोठी गोडी लागली. त्याला इतकी लालसा झाली की केव्हा एकदा आपण पूर्ण गीतगोविंद ऐकतो. आणि मग पठाण रोज पंडितजींच्याकडं गीतगोविंद ऐकायला लागले आणि हळूहळू पठाणाचं गीतगोविंद पूर्ण पाठ झालं. पंडितजींनी त्याला बजावलं. हे बघा पठाण, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा कोणी ह्याचं गायन करेल तेव्हा राधारमण तिथं ऐकायला नक्की येतात. तेव्हा बसून गायन करत जा आणि त्या वेळेला भगवंतांच्याकरता एक आसनही ठेवत जावा. पठाण म्हणतो, महाराज, मला तर हे काही शक्य नाही, कारण मी आहे घोडेस्वार. मी राजाची चाकरी करतो. मला अखंड घोड्यावर बसायला लागतं आणि बसून गायला वेळ मला आहेच कुठं. मी घरी असेन, आरामात गात असेन, तेव्हा तुमच्या भगवंताला आसन देईन आणि गाईन. पण घोड्यावर न जाताना दिवसभर तर मी गातच असतो. तेव्हा त्यांना आसन देणं कसं शक्य आहे? पंडितजी म्हणतात, तू घोड्यावर बसून सतत गात असतोस? होय महाराज, मी जेव्हा मोकळा असतो माझ्या मनातनं गीतगोविंदाचे सूर उमटायला लागतात. माझ्या मुखातनं गीतगोविंद स्त्रवायला लागतं. सारखं सारखं मी गीत गोविंदच म्हणत असतो. मला त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. पंडितजी म्हणतात, मग तू असं कर, तू घोड्यावर बसतोस की नाही, तर जरा मागं सरकून बसत जा आणि तुझ्या पुढं थोडी उरलेली जागा असेल ना, तिथं एक आसन ठेव आणि राधारमणना सांग की हे भगवंता, तुमच्यासाठी मी इथं माझ्या पुढं आसन ठेवलेलं आहे. म्हणजे तुझं गीतगोविंद ऐकायला भगवान येऊन बसतील. पठाण म्हणतो, अरे वा वा वा, हे मात्र मला
शक्य आहे. नक्की तुम्ही म्हणता तसं घोड्याच्या पुढं, माझ्या पुढं मी मोकळी जागा ठेवीन आणि त्यावर भगवंतांच्याकरता आसन ठेवीन. मग तिथं श्यामसुंदरला मी बसायला सांगेन. म्हणजे माझं काम पण होईल आणि तुमच्या भगवंताला त्रासही होणार नाही. कारण मी तर अखंड गीत गोविंदच म्हणत असतो. पठाण गीत गोविंदाची गायन सेवा अखंड करतच होते. रोज ते घोड्यावर बसताना राधारमण करता आपल्या पुढं एक आसन ठेवायचे आणि मगच स्वतः बसायचे. राधारमण करता आपल्या पुढं आसन ठेवल्यावर तो पठाण म्हणायचा, हे हिंदूंच्या खुदा श्रीकृष्णा, या आसनावर आपण बसावे. असं कितीतरी दिवस चाललं. सुरुवातीला त्या पठाणाला काही दर्शन झालं नाही, पण 6 महिन्याने मात्र जाणवायला लागलं की आपल्यापुढं कुणीतरी बसलेलं आहे. दर्शन होत नव्हतं. काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की घोड्यावरनं आपण जात असताना, गात असताना आपल्या सावलीच्या शेजारी श्रीकृष्णांच्या मोरपिसाची सावली पण दिसतेय. अरे, हे असं कसं? आणि त्यांच्यासोबत त्याला सुगंध येत होता. त्या सुगंधानं तो वेडा झाला आणि सारखं मुखानं धीर समीरे यमुना तीरे वसती वने वन माली, धीर समीरे यमुना तीरे वसती वने वन माली अखंड अखंड तो म्हणतच राहिला. आणि हळूहळू त्याला भगवंताचं, श्यामसुंदरचं, राधारमणचं दर्शन व्हायला लागली. एक दिवस राजाकडनं खबर आली, ताबडतोब या. पठाणाने आंघोळ पण केलेली नव्हती, पण काय करणार, हुकूम होता. धावत धावत आला, घोड्यावर बसला. गडबडीत त्याला घोड्याच्या पुढं आसन घालायचं लक्षातच आलं नाही. तो विसरूनच गेला. खाणंसुद्धा झालेलं नव्हतं. दूर जायचं होतं, पण सवयीनं थोड्याच वेळानं घोड्यावर बसल्या बसल्या म्हणायला लागला, धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली, गोपी पीन पयोधर मर्दन चंचल करयुगशाली, धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली. गडबडीत तो निघाला खरा. ज्याला रोजच सवय असते तो काहीही करत असताना सवयीनं एखादी कृती करत असतो. तसंच पठाणाचं झालेलं होतं. तो मुखानं आपोआप गीत गोविंद गायला लागला. म्हणून नामस्मरणाची अशी सवय करा, म्हणजे न कळत तुमच्या मुखातून नामस्मरण व्हायला लागेल. म्हणजे मृत्यूच्या क्षणी मुखातून राधे राधे असंच निघेल. आज तो पठाण राधारमण करता घोड्यावर आसन ठेवायला विसरला, पण मुखानं सवयीनं गीत गोविंद म्हणायला लागला. भागवतातील रास 5 आहे, तशीच हा 5वा सर्ग आहे. आश्चर्य म्हणजे धीर समीरे ऐकण्यासाठी श्यामसुंदर घोड्याच्या मागे मागे धावायला लागले. आणि मग मागून नीट ऐकू येत नाही आहे म्हणून ते घोड्याच्या पुढं उलटं तोंड करून उलटे पळायला लागले. पठाण आपल्याच मस्तीमध्ये दंग होता. गात गात चालला होता. गाता गाता पठाणाच्या डोळ्यातून अश्रुपात होत होता. कुठं जातोय तेच त्याला कळेना, म्हणून त्यांनी घोडा एकदम थांबवला. तेव्हा पठाणाला घोड्यासमोर उलटे उभे असलेले श्यामसुंदर दिसले. भक्त विसरला आसन लावायला आणि श्यामसुंदर विसरला अंतर्धान व्हायला. अचानक पठाणाला श्यामसुंदरांचं दर्शन झालं. बलिहार बलिहार. पठाणानं घोड्यावरनं उडी मारली, लोळण घेतलं. हे श्यामसुंदरा, हे वनमाली, हे गोविंदा, हे जगन्नाथा, केवढी मोठी चूक मी केली. पठाण आक्रोश करायला लागला. भगवंतांनी त्याला हात धरून उठवलं आणि म्हणाले, पुन्हा ऐकव मला. म्हण, धीर समीरे यमुना तीरे. पठाण म्हणतो, भगवंता, आपल्याला इतकं प्रिय आहे का? पण आपण उलटं का धावताय? भगवंत सांगतात, अरे तू आज मला आसन ठेवायला विसरलास ना, म्हणून.
अरे बापरे, हे श्रीकृष्णा, केवढी चूक मी केली. त्यामुळे तुम्हाला किती मी त्रास दिला. मी आपला मोठा अपराध केला आहे. भगवंता मला क्षमा करा. हे श्यामसुंदरा, आजपासून मी अशी व्यवस्था करतो की पुन्हा माझ्या हातनं कधीही अशी चूकच घडणार नाही. पठाण घरी न येता सरळ राजाच्या दरबारात गेला. पठाणानं नोकरीचा राजीनामा दिला. राजाने त्याचा राजीनामा घेतला आणि म्हणाले, तुझं डोकं फिरलंय का? असं काय करतोस? राजीनामा कशाला देतोस? पठाणाने शांतपणे सांगितलं, महाराज, तुम्ही म्हणताय तसंच झालंय. खरोखरच माझं डोकं फिरलंय. रोज माझ्या हातनं चुका होत आहेत. रोज मी रस्ता विसरतोय. रोज मला यायला कामावर वेळ लागतोय. मला नोकरी नकोय आता. मला कृपया नोकरीतून मुक्त करा. पठाण घरी आला आणि ज्या पंडिताकडून त्यांनी गीत गोविंद शिकलेले होते त्या पंडितजींना तो म्हणाला, पंडितजी, मला वैष्णव बनवा, मला दीक्षा द्या. पठाणाच्या इच्छेनुसार त्या पंडितजींनी पठाणाला वैष्णव दीक्षा दिली आणि दोघेही रात्रभर दररोज गीत गोविंदचं गायन करायला लागले. आणि तेव्हापासून प्रसिद्ध झालं की हा उज्ज्वल शृंगारचा गीत गोविंद ग्रंथ हा भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. असा हा दिव्य रसग्रंथ गीत गोविंद केवळ आणि केवळ भगवान जगन्नाथांच्या इच्छेनुसारच जयदेवानी रचना केलेली आहे. नाभाग स्वामींनी तर सांगितलेलंच आहे की गीत गोविंद हा अत्यंत दिव्य ग्रंथ आहे. जयदेवांची दुसरी पण एक रचना आहे, रती मंजरी. पण गीत गोविंदच्या इतकी त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. गीत गोविंदमुळं सगळेजण जगन्नाथाच्या ह्या परमभक्ताला महाकवी चक्रवर्ती कवी जयदेवांना ओळखायला लागले आणि सगळीकडून त्यांना गीत गोविंद गायनाकरता प्रवचनाकरता बोलवणी यायला लागली. अनेक रसिकजन रसिक श्रोते अत्यंत आग्रहानं जयदेवांना घेऊन जात. कुणाला प्रथम सर्ग, कुणाला पंचम सर्ग, तर कुणाला दशम सर्ग ऐकायला आवडत असे, म्हणून ते जयदेवांना बोलून नेत. कथा झाल्यावर यजमान आपल्या इच्छेनुसार जे काही देतील ते जयदेव घरी घेऊन जात असत. एका यजमानाने जयदेवांना सुवर्णमुद्रांची एक थैली भेट दिली. खरं म्हणजे जयदेवांनी एवढी दक्षिणा नको म्हणून सांगितलं, पण यजमानाने सुवर्णमुद्रांची थैली अत्यंत आग्रहपूर्वक आणि विनयाने जयदेवांना अर्पण केली. म्हणून सुवर्णमुद्रांची थैली घेऊन जयदेव आपल्या घरी निघाले. तेव्हा वाटेत त्यांना काही ठग भेटले. ठग जयदेवांच्या मागं आणि पुढं चालायला लागले. ठगाने विचारलं, महाराज, कुठं चाललात? जयदेव म्हणाले, मी किंदू बिलवला चाललेलो आहे. ठग म्हणाले, आम्ही सुद्धा तिथंच चाललो आहे. दुर्जनांना शरण जाणं हिऱ्यासमान आहे, कारण त्यामुळं भगवत सेवेला अधिक वेळ मिळतो असा जयदेवांचा विश्वास होता. जयदेवांनी जाणलं की हे ठग आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना आपल्याजवळ असलेल्या सुवर्णमुद्रांचा मोह झालेला आहे. काही झालं तरी ते आपल्याला मारहाण करून द्रव्य घेणारच. त्यापेक्षा आपणच त्यांना आपल्याजवळच्या सुवर्णमुद्रा देऊन टाकल्या तर काहीच त्रास होणार नाही. म्हणून त्यांनी ठगांना सांगितलं की ही सुवर्णमुद्रांची थैली घ्या, कारण ही उचलायला सुद्धा मला फार कष्ट होत आहेत. तेव्हा ही सुवर्णमुद्रांची थैली तुम्हीच घ्यावी. मला इतक्या धनाची मुळीच गरज नाही, आणि जर मला गरज पडलीच तर मी तुमच्याकडनं थोड्या सुवर्णमुद्रा मागून घेईन, कारण तुम्ही माझ्याच गावचे आहात ना. चारही ठग
आश्चर्यचकित होऊन एकमेकांच्याकडे बघायला लागले. नंतर त्यांनी आनंदाने जयदेवांच्याकडनं तुमचे त्रास, तुमचे श्रम कमी करतो म्हणून ती सुवर्णमुद्रांची थैली घेतली आणि सगळेजण निघाले. पण दुष्टांचे विचार बदलले, ठगांचे विचार बदलले. त्यांनी विचार केला की गावात गेल्यानंतर जयदेवनी सगळ्यांना सांगितलं की या चौघांनी मला लुबाडलेला आहे, तर सर्व लोक त्यांना मारतील. हा जयदेवाचा कदाचित डाव आहे. तेव्हा सगळ्यांना लोक पकडून शिक्षा करतील. म्हणून काय करावं? आपण इथंच काहीतरी जयदेवला करावं, म्हणजे गावात गेल्यावर जयदेवकडनं आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. तेव्हा एक ठग म्हणाला ह्यांना मारून टाकूया आपण. तेव्हा दुसरा म्हणाला नको नको, आपल्याला धन तर मिळाले, मग कशाला मारायचं. तिसरा म्हणाला मारू नका, कसं मारलंच पाहिजे, आत्ता नाही पण पुढं कधीही तो आपल्याला पकडून देऊ शकतो ना. तेव्हा चौथा ठग म्हणाला अरे एवढी कडक शिक्षा नको, आपण काय करूया, फक्त त्याचे हात आणि पाय तोडून टाकूया म्हणजे झालं. चौथ्या ठगाने सांगितलेलं इतरांना पटलं आणि त्यांनी ताबडतोब जयदेवांना पकडलं. जयदेवांचे दोन्ही पाय, दोन्ही हात त्यांनी अत्यंत क्रूरपणे तोडले आणि एका कोरड्या विहिरीत त्यांना टाकलं आणि निघून गेले. जयदेव तर नेहमी गीत गोविंद गायनातच दंग असत. कोरड्या विहिरीत हातपाय तोडून टाकले, पण त्यांना तर वेदनासुद्धा झाल्या नाहीत, कारण त्यांचं चित्त आणि त्यांचं मन देहातीत होतं. जयदेव विहिरीत पडले तरी ते गातच राहिले. त्यांचे हातपाय तोडूनसुद्धा त्यांना पीडा झाली नाही. हे आपल्या तर्काच्या पलीकडचं आहे. पण हे असं झालं जेव्हा आपलं मन दुसरीकडं कुठंतरी अतिशय गुंतवलेलं असतं, तेव्हा आपल्या शरीराची पीडा आपल्याला जाणवत नाही. हातपाय तोडून विहिरीत टाकून ते चारी ठग निघून गेले. जयदेव हातपाय तुटलेल्या अवस्थेत कोरड्या विहिरीत पडून राहिले. ही तन्मयतेची गोष्ट आहे, एकाग्रतेची गोष्ट आहे. याला अभ्यास लागतो. चित्तवृत्ती एकत्र करायला शिकलं पाहिजे. चित्तात भगवंत आहेत, पण जसं शांत पाण्यातच प्रतिबिंब दिसतं तसं शांत मन असेल तरच भगवंतांची अनुभूती येते. सुदैव ब्राह्मणाला जगन्नाथानं काय सांगितलं होतं? रसिक जयदेव माझेच स्वरूप आहे. आज जगन्नाथ भगवानांनी जयदेवांना आपलं स्वरूप दिलं. जगन्नाथ ठाकूरना जसे हातपाय नाहीत, केवळ डोळे आहेत, तसंच स्वरूप जयदेवांना प्राप्त झालं. जयदेवांना सुदैव ब्राह्मणांचे शब्द आठवले आणि अतिशय आनंद झाला की आपण आता जगन्नाथांच्या स्वरूपाप्रमाणेच आपल्याला त्या ठगांच्या कृपेनं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळंच जयदेवांचे हात पाय तोडूनसुद्धा त्यांना काहीही पीडाच जाणवली नाही. जणू काही ठगांनी पाण्यातच तलवार चालवली आणि हातपाय तुटूनसुद्धा काही वेदना त्यांना झाली नाही. मनात दुःखही झालेलं नाही. शांतपणे जयदेव कोरड्या विहिरीत पडून गीत गोविंदचं गाणंच करीत राहिले. जयदेव त्या कोरड्या विहिरीत किती दिवस पडून होते कुणाला ठाऊक. कुणी येणारे जाणारे त्या रस्त्यानं नव्हते. शिवाय जयदेव मोठ्यांना आक्रोशही करत नव्हते. आहे त्या स्थितीमध्ये जयदेव शांतपणे गीत गोविंदमध्ये रममाण झालेले होते. योगायोगानं गौंड देशाचा राजा लक्ष्मणसेन त्या रस्त्याने चाललेला होता. राजा लक्ष्मणसेनसुद्धा भगवतभक्तच होता. रस्त्यांनी जाता जाता सैनिकांना तहान लागली म्हणून ते पाणी शोधायला लागले. तेव्हा जयदेव ज्या कोरड्या विहिरीत पडलेले होते त्या विहिरीतून
प्रकाश बाहेर येत असलेला सैनिकांनी पाहिला, म्हणून ते त्या विहिरीजवळ जाऊन आत डोकावतात, तर आतमध्ये हात पाय नसलेले एक संत अष्टपदी गात असलेले दिसले. सैनिकांनी जयदेवांना बघितलं तेव्हा त्यांची तहानच नष्ट झाली, भूकच नष्ट झाली, थकावट दूर झाली. संतांच्या दर्शनानं असंच होतं, विश्वास ठेवा. सैनिकांना आश्चर्य वाटलं, काय विचित्र मनुष्य हा. हात नाहीत, पाय नाहीत, तोंडावर कुठली वेदना नाही आणि आनंदाने गीत गोविंदाचं तो गायनच करतोय. सगळे सैनिक राजाला येऊन भेटले आणि राजाला त्यांनी सांगितलं. राजा धावत धावत त्या कोरड्या विहिरीजवळ आला आणि त्यांनी जयदेवांना पाहिलं तेव्हा त्याची सुद्धा तहान भूक थकावट दूर झाली. अरे, हे असं कसं झालं? हा नक्कीच कोणीतरी मोठा संत महात्मा आहे. या विहिरीतनं तर चंद्रासारखा शीतल प्रकाश बाहेर पडत आहे आणि त्या विहिरीतून त्यांनी सैनिकांच्या साहाय्याने जयदेवांना बाहेर काढलं. तेव्हा जयदेव स्वामी चंद्राप्रमाणे शीतल प्रकाशित दिसले. राजाने त्यांना वंदन केलं आणि ओळख विचारली. आणि हे हात पाय कुणी तोडलं असं विचारलं, कारण त्या हातापायांच्या जखमा अजूनही बऱ्या झालेल्या नव्हत्या, त्यातून रक्त येतच होतं. जयदेव म्हणाले, मला कुणी काही त्रास दिलेला नाही, हे माझ्या तर कर्माचंच फळ आहे. जयदेव विचार करतात, जर मी खरं सांगितलं तर राजा त्या ठगांना शोधून शिक्षा करेल. मी नक्की काहीतरी पूर्वजन्मी पाप केलेलं आहे, त्याचंच फळ हे मी भोगत आहे. जर मी ठगांना शिक्षा घडवली तर पुन्हा ते पाप मला भोगायला लागेल, नवीन कर्म घडायला नको. म्हणून जयदेवानी ठगांनी मला मारलं हे सांगितलंच नाही. जसं द्रौपदीनं आपल्या मुलांना मारणाऱ्या अश्वत्थामाला जीवदान दिलं, तसंच जयदेवाने हातपाय तोडणाऱ्या त्या ठगांना जीवदान दिलं. जयदेवांना बघून राजाला अतिशय आनंद झाला. ज्यांच्या दर्शनानं सगळ्यांचं हृदय शीतल झालं, सगळ्यांची तहान भूक थकावट नष्ट झाली. असे आपण कोण आहात असं त्यांनी विचारलं. राजा म्हणाला, आज माझं पुण्य फळाला आलंय, म्हणूनच मला आपलं दर्शन घडलं. आता तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. जयदेव म्हणतात, काय करू? राजा म्हणतो, आता तुम्ही माझ्या महालात राहायला चला, तुमची मी काही दिवस सेवा करेन. जयदेव म्हणतात, ठीक आहे. राजाने जयदेवांना पालखीत बसवलं आणि आपल्या महालात नेले. सर्वप्रथम राजवैद्यांकडनं जयदेवांच्या हातापायांच्या जखमांच्यावर उपचार केले. जयदेव पूर्णपणे बरे झाले. राजवैद्याला अत्यंत आश्चर्य वाटलं, इतके हात पाय तोडून सुद्धा याला पीडा कशी होत नाही. राजा म्हणतो, महाराज, आपल्याला पाहून मला फार आनंद होतोय. आपण आता एक काम करा, मला तुमच्यामध्ये राधारमणचं दर्शन होत आहे. जयदेव म्हणतो, राजन, हा तुझा भक्तिभाव आहे, मी तर सामान्य वैष्णव आहे. राजा म्हणतो, अहो, तुमच्या बोलण्यातून तुमच्या वाणीतून तुमची प्रज्ञा लक्षात येते, तुमचा भक्तिभाव दिसतो. आपण तर ज्ञानसागर आहात, आपल्या रोमारोमातून ज्ञानाचा झरा वाहत आहे. मला काहीतरी आज्ञा द्या, म्हणजे काहीतरी पाठ द्या, मला प्रवचन द्या. गुरु आज्ञा देतात तेव्हा ती आज्ञा पाळायची शक्तीसुद्धा देतात. काहीतरी मला आज्ञा करा. जयदेव म्हणतो, राजन, तुम्ही हरीची साधूंची सेवा करावी, गुरु वैष्णवांची सेवा करावी, आपण सुंदर अन्नदान करावं, आपण भगवंतांना चांगला भोग चढवावा, आपण संतांची सेवा करून प्रसन्न व्हावं, अन्नदान वस्त्रदान गोदान करावं, भजन करावे, सत्संग करावा.
घरी संत येणार ही मोठी भगवंतांचीच कृपा असते. खाताना, पिताना, चालताना, बोलताना, उठताना, बसताना, झोपताना संत दर्शन होण्याइतकं भाग्य कुठलंही नाही. आपल्या अंगणात संत येण्याचा अर्थ असा आहे की आपला भाग्योदयच होणार आहे असं आपण समजावं. आपण संतांच्या दर्शनानं आनंदानं नाचावं, गावं, हात जोडून संतांची पीडा नष्ट करावी. आपण त्यांच्या रूपातच भगवंतांचं दर्शन घ्यावं. संत घरात आल्यामुळं आपल्या घरात चारी धाम येतात, घराचं वैकुंठ बनतं. संत, वैष्णव, महात्मे हे हरिगुरु समान असतात. संत आत्मा गोविंद आहे, भक्त आत्मा गोविंद आहे. सर्वांना साष्टांग प्रणाम करावा. संतांनी आपल्याला आपल्या हृदयाशी धरावं अशी कल्पना करावी, कामना करावी. संतांनी आपल्याला लुटावं अशी कामना करावी. जयदेवाने हे सांगितलं आणि ते ऐकून राजाला अत्यंत आनंद झाला आणि जयदेवांच्या हृदयात असलेला भक्तिभाव पाहून, संतभाव पाहून राजा धन्य झाला. नर्मदे हर, नर्मदे हर.